आजकालची मुलं आईवडिलांच्या सांगण्यानुसार वागत नाहीत. खूप हट्टीपणा करतात. स्वतःच्या मनाने निर्णय घेतात. मी त्यांना सांगू इच्छिते की आपले आईवडीलच आपले गुरु आहेत. त्यांच्या म्हटल्याने ऐकलं पाहिजे. त्यांना आपल्या मनातली सगळी गोष्ट शेअर केली पाहिजे. आई ही एक मैत्रीण असते. तिला प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे. यदा कदाचित आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असला तर वाईट, सत्य, असत्य, चांगलं हे आपल्या मनाला विचारूनच आपण निर्णय घ्यायचा. योग्य निर्णय घेतला ना तर समोर योग्यच गोष्ट होती. वाईट निर्णय घेतला त्याचा पश्चाताप शेवटपर्यंत आपल्यालाच भोगावा लागतो. आपले आईवडील आपल्या पाठीशी नसतात. कधी काळी आपल्यावर वाईट प्रसंग येऊ शकतो. अशा वेळी आपण सतर्क राहायला पाहिजे. सहसा मुली ह्या लय कमजोर मनाच्या असतात. त्या कधी कधी वाईटही निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे आपलं आयुष्य कसं चांगलं होईल, आपला करिअर कसं घडेल याच्याकडे फोकस ठेवूनच आपण वागलं पाहिजे. सहसा आईवडिलांना आपला त्रास होणार नाही असे आपण निर्णय घेतले पाहिजे.